नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गटक आणि ड साठी परमनंट पदांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की आरोग्य रिलेटेड आहे. म्हणजेच पॅरामेडिकल स्टाफसाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे BSFमध्ये, बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये. तर तुम्हाला डिफेन्समध्ये या ठिकाणी जाण्यासाठी संधी भेटलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांच्या आपण आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, कुठलीही खोटी माहिती नाही, सर्व जाहिरात ऑफिशियल वेबसाईट वरती आलेले आहेत. टोटल 4 जाहिराती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहेत. याची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर कुठल्या कुठल्या जागा आहेत, फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन पद्धतीने, सर्व माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये क्लिक केलं की तुमच्यासमोर पाहू शकता एक रिक्रुटमेंटसाठीची मित्रांनो वेबसाईट ओपन होते, जी की BSF आहे. या ठिकाणी पाहू शकता करंट रिक्रुटमेंटमध्ये या ठिकाणी टोटल 4 या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहायला भेटतील. सर्व जाहिरातीसाठी ऑनलाईन अप्लाय करायचे, तुम्हाला कुठेही पोस्टाने फॉर्म पाठवायची गरज नाही. याच्या सर्वांसाठी 17 जून 2024 ही लास्ट डेट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, ह्याची पहिली जाहिरात आपण पाहूयात, जी की मित्रांनो पॅरामेडिकल स्टाफसाठी आहे. B आणि C ची नॉन गॅजेटेड पोस्ट या ठिकाणी असणार आहेत. तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह मंत्रालय अंतर्गत हा जॉब तुम्हाला डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी भेटतोय. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये विविध ठिकाणी तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर बघा पहिली पोस्ट या ठिकाणी पाहूयात आपण. पहिली जाहिरात पाहूयात. ग्रुप B ची आहे. स्टाफ नर्स SI म्हणजे सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. स्टाफ नर्सची पोस्ट आहे. 14 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकेन्सी पाहता येतील. तुम्हाला पेमेंट पाहू शकता 35,400 ते 1,12,400 इतका पेमेंट आहे. तुम्ही स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी एज्युकेशन घेतलेलं असेल तर इथं नक्की तुम्हाला अप्लाय करायला चान्स भेटणार आहे. त्यानंतर ग्रुप C मध्ये पाहू शकता कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. ASI म्हणजेच लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे, परंतु ASI या ठिकाणी असिस्टंट सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्टची देखील या ठिकाणी पोस्ट आहे. टोटल ह्या 85 वॅकेन्सी या ठिकाणी पॅरामेडिकलच्या भरल्या जात आहेत. तर ह्या सर्वांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अप्लाय तुम्हाला करायचं आहे. 17 जून लास्ट डेट आहे. आता पाहूयात याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. ही पहिली जाहिरात सध्या आपण बघतोय. याच्यामध्ये पहिली पोस्ट जी आहे स्टाफ नर्स, याच्यासाठी तुमचं 10+2 म्हणजे 12वी झाल्यानंतर तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग प्रोग्राममधून झाला पाहिजे. जनरल नर्सिंग प्रोग्राममध्ये डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे. त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन देखील या ठिकाणी सेंट्रल किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिलमध्ये असणं गरजेचं आहे. हे डिझरेबल जे आहे ते स्किप करू शकता, असेल तर चांगली गोष्टच आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियनची जी पोस्ट आहे त्याला देखील 10+2 म्हणजे 12वी सायन्स पाहिजे, परंतु तुमचं MLT ज्याला आपण मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असं म्हणतो, तो तुमचा डिप्लोमा झालेला असणं गरजेचं आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे मित्रांनो, याच्यासाठी डिप्लोमा इन फिजिओथेरपीमधून असणं गरजेचं आहे, फिजिओथेरपिस्टमधून. त्याचबरोबर 6 महिन्याचा एक्सपिरियन्स त्यांनी हॉस्पिटल, सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा कुठल्याही एखाद्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी फिजिओथेरपिस्टसाठी अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा स्टाफ नर्ससाठी 21 ते 30 वर्ष आहे. लॅब टेक्निशियनला 18 ते 25, फिजिओथेरपिस्टसाठी 20 ते 27. एज रिलॅक्सेशन जसं की SC/ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष आहे, OBCसाठी 3 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर बाकी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी तुम्ही सर्व पाहू शकतात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. फिजिकल स्टँडर्ड देखील या ठिकाणी पाहायला जाईल, कारण की या ठिकाणी पूर्णपणे डिफेन्समधला जॉब आहे. तुम्हाला भलेही बॉर्डरवर जायची गरज नाही, परंतु पूर्ण फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. ग्रुप C ची आणि B ची पोस्ट असली तरी देखील. तर याच्यामध्ये पहा, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट या सर्वांसाठी हाईट तुमची मेल कॅन्डिडेटला 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे, फिमेल कॅन्डिडेटला 150 सेंटीमीटर. त्यानंतर मेल कॅन्डिडेटसाठी फक्त चेस्ट लागेल 76 सेंटीमीटर्स आणि 81 सेंटीमीटर्स फुगवता आणि न फुगून या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. वेट या ठिकाणी करस्पेंडिंग टू हाईटनुसार तुमचं वेट काउंट केलं जाईल. त्यानंतर पुढची प्रोसेस जी तुमच्या या ठिकाणी होईल, म्हणजेच तुमचं सर्व टॅटू वगैरे देखील ते देखील चेक केलं जाणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेससाठी तुम्हाला फर्स्ट फेज असेल, सेकंड फेज असेल, 2 फेजेसमध्ये सिलेक्शन प्रोसेस असेल. फर्स्ट फेज रिटर्न एक्झामिनेशन तुमचे असेल, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप OMR बेस्ड तुमचे आन्सर्स असतील, ज्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 100 मार्क्स ठेवण्यात आलेले आहेत. याच्यासाठी मित्रांनो तुमचा सिलेबस पहा, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 मध्ये कंडक्ट केला जातो आहे. स्टाफ नर्सचा पाहूयात आपण. जसं की पार्ट 1 मध्ये जनरल नॉलेज आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड या ठिकाणी 25 मार्क्ससाठी असेल.
त्यानंतर पार्ट 2मध्ये अजून ह्युमन ॲटोनॉमी आणि फिजिओलॉजी याच्यामध्ये 25 मार्क्स असतील. त्यानंतर पार्ट 3मध्ये प्रोफेशनल म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स तुम्हाला 50 मार्कासाठी असतील, ज्याच्यामध्ये मेडिकल आणि सर्जिकल नर्सिंग, हेल्थ अँड इलनेस, नर्सिंग केअर आणि पर्सन्स, प्रेग्नन्सी आणि लेबर आणि मिडवायफरी, हे सर्व तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्स तुमच्या सिलेबस रिलेटेड, तुम्ही जो डिप्लोमा केलेला आहे किंवा डिग्री घेतलेली आहे त्याच्या रिलेटेड सर्व क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी देखील पाहू शकता 100 मार्क्स आहे. फिजिओथेरपिस्टसाठी देखील 100 मार्क्सची एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुमची PST किंवा PET म्हणजे सेकंड फेज एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल, ज्याच्यामध्ये तुमचे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET पूर्ण पोस्ट ऑल पोस्टसाठी असेल, ज्याच्यामध्ये रनिंग तुमची 1.6 किलोमीटर 7 मिनटामध्ये असेल मेल कॅन्डिडेटला आणि 5 मिनटामध्ये 800 मीटर या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटला रनिंग असणार आहे. लाँग जंप आणि हाय जंप देखील तुम्हाला या ठिकाणी असतील, जसं की मेल कॅन्डिडेटला 11 फीट असतील, लाँग जंप फिमेल कॅन्डिडेटला 8 फीट असतील. त्यानंतर हाय जंप मेल कॅन्डिडेटला 3.5 फीट आणि फिमेल कॅन्डिडेटला 2.5 फीटपर्यंत असणार आहेत. याच्यामध्ये 3 चान्सेस तुम्हाला दिले जातील. तर संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. अदर डिटेल्स देखील तुम्ही पाहू शकतात. आता याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फीज कॅन्डिडेट पे अरेस्ट 200 रुपीज म्हटलेलं त्यांनी या ठिकाणी, जे की तुम्हाला ॲप्लिकेशन फीज असणार आहे आणि नर्सिंगसाठी 100 रुपीज फीज असणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही वुमेन कॅन्डिडेट आहात, त्याचबरोबर या ठिकाणी SC ST कॅन्डिडेट आहात, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात, तर तुम्हाला कुठलीही फीज द्यायची गरज नाही. 0 रुपीज फीज या ठिकाणी असणार आहे. रिक्रुटमेंट सेंटर्स देखील पाहू शकता या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत, त्यानुसार रिक्रुटमेंट त्या सेंटर्सवरती तुमची घेतली जाईल. तर ही पहिली जाहिरात झाली जी की पॅरामेडिकल स्टाफसाठीची होती. त्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात आलेली आहे अजून या ठिकाणी पाहू शकता, जी की ग्रुप B साठी आहे, ज्याच्यामध्ये इन्स्पेक्टर लायब्ररियन म्हणजेच लायब्ररियनची पोस्ट भरली जात आहेत. 2 पोस्ट आहे त्याच्यामध्ये. तुमचं लायब्ररीमध्ये या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे, जसं की मित्रांनो या ठिकाणी बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधून झालेली आहे आणि 2 इयरचा एक्सपिरियन्स प्रोफेशनल एक्सपिरियन्स तुम्हाला अंडर लायब्ररीमध्ये आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी 3 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झालेली, ती देखील आहे SI म्हणजे सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टरसाठी व्हेकल मेकॅनिक आहेत, 3 जागा आहेत. त्यानंतर पाहू शकता कॉन्स्टेबलसाठी आहे, जे की फिटर असेल, कारपेंटर असेल, ऑटो इलेक्ट्रिशियन असेल, व्हेकल मेकॅनिक असेल, ह्या सर्वांसाठी आहे. तर टोटल या ठिकाणी वॅकेन्सी पाहू शकता 34पेक्षा जास्त वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये डिप्लोमा डिग्री ऑटोमोबाईल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे. त्यानंतर 10th पास झालेले तुम्ही किंवा ITI तुम्ही केलेलं आहे रेस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये, जे ट्रेड मागितले त्याच्यामध्ये, आणि 3 इयरचा वर्क एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हाला ॲप्लिकेशन या पदांसाठी करता येतील. तर ही सर्व टोटल 4 जाहिराती आहेत. त्याच्यानंतर अजून एक 4थी जाहिरात जी लास्टची जाहिरात आहे ती आहे हेड कॉन्स्टेबल वेटरनरी, त्यानंतर कॉन्स्टेबल कॅनलमॅन. तर हे ॲनिमल हँडलिंग संदर्भातले पोस्ट आहेत, ज्या ठिकाणी 6 वॅकेन्सी भरल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी एज्युकेशन या पोस्टसाठी मागितलेले ते म्हणजे 12th पास नंतर वेटरनरी स्टॉक असिस्टंट हा जो कोर्स असतो तो केलेला पाहिजे, किंवा 10th क्लासनंतर तुम्ही अप्लाय करताय तर याच्यामध्ये 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला हँडलिंग ऑफ ॲनिमल्स फ्रॉम गव्हर्मेंट वेटरनरी हॉस्पिटल्स असतील किंवा डिस्पेन्सरी किंवा वेटरनरी कॉलेज किंवा गव्हर्मेंट ॲनिमल फार्ममध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर कॉन्स्टेबल कॅनलमॅनसाठी तुम्हाला अप्लाय करता येईल. किंवा वेटरनरी स्टॉक असिस्टंटचा तुमचा कोर्स झाला आहे तरीही तुम्हाला ॲप्लिकेशन करता येतील. तर ह्या टोटल 4 वॅकेन्सी ज्या आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता इथे अप्लायचं ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटेल. इथून तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं सर्व PDF फाईल आणि अप्लायची लिंक तुम्हाला पाहायला भेटेल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला लिंक दिलेली आहे, किंवा डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी recruitment.bscf.gov.in या संकेतस्थळावरती देखील येऊन पाहू शकतात. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.